पीएम कर्मचाऱ्यांकडनं इथे मागली जात आहे आणि मोर्चा काढला जात आहे. नेमकं काय यांची मागणी आहे आणि काय हा मुद्दा आहे आपण जाणून घेऊया. आमच्या फक्त या ठिकाणच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्हाला तात्काळ पुनर्नियुक्ती मिळावी, शासनाने कुठलाही निर्णय घ्यावा, धोरणात्मक निर्णय घ्यावा, आम्हाला 58 वर्षापर्यंत जॉब सिक्युरिटी मिळावी किंवा नोकरी मिळावी, आमची परमनंट करा अशी आमची अजिबात मागणी नाही आहे. परंतु आम्हाला 58 वर्षे जसे शासकीय कर्मचारी काम करतात, मी मुद्दाम विषय मांडतो शासकीय कर्मचारी, कारण 58 वर्षाला ते सेवानिवृत्त होतात. अशा पद्धतीनं आम्हाला कोणत्या तरी माध्यमातून महामंडळ किंवा अजून कुठला तरी शासनाने चांगला निर्णय घ्यावा आणि 58 वर्षापर्यंत आम्हाला जॉब सिक्युरिटी त्या ठिकाणी द्यावी की आम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावरती तालुका व्यवस्थापक व जिल्हा व्यवस्थापक या पदावरती आम्ही सर्वजण काम करत आहोत. म्हणजे आमच्या मागण्या एवढ्याच आहेत आणि थकीत मानधन आहे ते तात्काळ आम्हाला मिळावं आणि किमान वेतन प्रमाणे आम्हाला इथून पुढे सॅलरी मिळावी, मानधन मिळावं, पेमेंट मिळावं, एवढी आमची इच्छा आहे. आतापर्यंत तुम्ही कोणाकोणाला आवेदन दिलेत आणि काय म्हणजे त्यांनी याच्यावर उत्तर दिलेत? आम्ही सर्व विभागाला म्हणजे ग्रामविकास मंत्री साहेब असतील, मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, ग्रामविकास विभागाचे सचिव, उपसचिव असतील, संबंधित जिल्ह्याचे आमदार महोदय, मंत्री महोदय, कॅबिनेट मंत्री, सर्व मंत्रिमंडळातील सर्व मंत्री महोदय, आमदार महोदयांना आम्ही सर्व निवेदन दिलेलं आहे की आम्ही 8 तारखेला या ठिकाणी आंदोलनासाठी येतो आहे आणि आमचा प्रश्न मार्गी लावावा. आज पहिल्या दिवशी सकाळी साजिद पठाण साहेब आमदार महोदय या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्यानंतर हेमंत ओगले साहेब जे भाजपचे आहेत, श्रीरामनगरचे, त्यांनीही आम्हाला भेट दिली, त्यांनीही आम्हाला आश्वासित केलेलं आहे. अशा प्रकारे जेवढे येतील आमदार महोदय आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आम्हाला भेट द्या आणि जे आमच्या काही मागण्या असतील त्या तात्काळ पूर्ण करून देण्यास आम्हाला मदत करावी. आमची फक्त एकच मागणी असेल, मी तालुका व्यवस्थापक, जिल्हा व्यवस्थापक संघटनेचा सचिव म्हणून पूर्ण संघटनेच्या माध्यमातून हे आपणाला एवढं सांगतो की CM साहेब जे मुख्यमंत्री आपले आहेत कर्तव्यदक्ष, की प्रत्येक गोष्टीला ते सर्व गोष्टी त्यांना ज्ञात आहेत आणि सर्व गोष्टीचा चांगला विचार करतात. तसा आमच्याबाबत सुद्धा चांगला विचार करावा. एका बाजूने त्यांनी लाडकी बहीण योजना, अतिशय चांगली योजना या ठिकाणी राबवलेली आहे आणि दुसऱ्या ठिकाणी लाडके भाऊ या ठिकाणी असे वंचित आहेत, तर कृपया या गोष्टीबाबत न्याय मिळावा अशी विनंती आहे. धन्यवाद. आपल्यासोबत सध्या किशोर जोरगेवार आहेत आणि आपण पाहू शकता इथं खूप लोकसंख्येने लोक आहेत आणि BM कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत काही, याच्यावर आत्ता सध्या भाऊ यांना बोलतील, यांच्यासोबत यांच्या समस्या जाणून घेतील. तर आपण पाहूयात काय नेमकं यांच्या मागण्या आहे आणि आपण इथे आलात तर काय आपण यांना आता यावेळी सांगणार. हे जे आमचे बांधव आहे, आपले सरकार, सेवा संगणक तज्ज्ञ, हे सगळे सरकार आणि जनतेच्या मधातला दुवा म्हणून काम करणार आहे. यांची जी 15 वर्षातला यांना ASSK त्यात प्रकल्पांतर्गत हे कार्यरत असलेले लोक आहे, निश्चितपणे यांच्या काही मागण्या आहे आणि त्या न्याय्य मागण्या आहे. निश्चितपणे सरकारची जी भूमिका आहे, सरकारला जे लाभ पोचवायचा सर्वसामान्य जनतेच्यापर्यंत, ते लाभ पोचवण्याचं काम यांच्या माध्यमातून होत असतं. आणि हे खरंही आहे की आताच्या काळामध्ये बऱ्याच अंशी कंत्राटी कर्मचारी, मानधनावर असलेले कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ह्या सेवा आहे. आता यामध्ये 15 वर्ष यांचं काम झाल्यानंतर यांना दरवर्षी तीच भूमिका असते की आपलं हे काम पुढे चालणार नाही चालणार, म्हणून यांच्या काही मागण्या आहे. त्या मागण्या आम्ही निश्चितपणे, ज्या न्याय मागण्या आहे, त्या माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही तसं पत्र सर्वांनी जवळजवळ सर्वच लोकप्रतिनिधी दिलेलं असावं, मी तर दिलेलंच आहे, परंतु आज या ठिकाणी येऊन यांची पुन्हा माहिती जाणून घेतली आणि निश्चितपणे आजचा पहिला दिवस आहे. माननीय मुख्यमंत्र्यांची आणि सरकारच्या इतर मंत्र्यांसोबत उद्या मी बैठक आम्ही होऊ आणि जर झालं तर एक सभागृहाचे जे आम्हाला आयुध मिळालेले आहे, पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन औचित्याचा मुद्दा असेल किंवा इतर, त्या आयुधाच्या माध्यमातून यांचेही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करण्याचा प्रयत्न करू. निश्चितपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आत्ताच मुंबई महानगरपालिकेमध्ये मी आमच्या प्रयत्नामुळे तिथले 700 कर्मचाऱ्यांची भरती त्या ठिकाणी झालेली आहे. आता यांची प्रश्न मार्गी लागतील आणि लोकशाहीचा मध्ये आमचाही विश्वास आहे, आमचाही या सर्वांचा आहे. त्यामुळे वेळ लागत जरी असेल परंतु सरकार मात्र हे देवाभाऊ चौकत सरकार आहे, देवेंद्रजीचं सरकार आहे. देवेंद्रजी सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका घेणारे मुख्यमंत्री आहे आणि त्यामुळे त्यांच्यापर्यंत या प्रश्नाची तीव्रता जी यांची आहे, ही तीव्रता सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर आम्ही निश्चितपणे लक्षात आणून देऊ. त्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे.
भाऊ तुम्ही बरोबर म्हणाले की देवाभाऊंचं सरकार आहे आणि त्यांनी न्याय देतील, पण जेव्हा ही सरकार बदलते ते मग काँग्रेसचं असो BJPचं असो कोणाचंही असो, पण सर्वसामान्य माणसाला नेहमी धक्का बसतो. एकही असा माणूस नसतो जो व्यवस्थित आपलं जीवन जगू शकतो. त्याला कुठे ना कुठे थोड्या ना थोड्या गोष्टीसाठी यावंच लागतं हिवाळी अधिवेशनामध्ये आपापल्या मागण्या घेऊन, आणि एवढं होऊनही त्या मागण्या पूर्ण होत नाही आणि त्या व्यक्तींना निराश होऊन परत आपल्या घरी जावं लागतं. याच्यावर काय म्हणा? हे बघा, हे तुम्ही म्हणता याच्यामध्ये एक सत्यताही आहे, परंतु लोकशाहीची व्यवस्थाही अशी आहे की आपल्याला ज्या मागण्या आहे, हे बघा मागण्या ह्या सतत असतात. आता जर इथे बोलणं हे योग्य नाही आहे, परंतु कर्मचारी हे कंत्राटी म्हणून यांना घेण्यात आलं होतं. सतत 15 वर्ष सेवा दिली म्हणून एक नॅचरली मोरली एक यांना असं वाटायला लागते की आपण ज्या ठिकाणी सेवा देतो आहे तिथे शासनाचंच काम करतं, शासकीय कर्मचारी म्हणून आम्हाला सेवेत घ्यावं आणि ती कायम द्यावी, अशी जिथे जिथे जे कंत्राटी कर्मचारी होते NRHMचे असतील त्यांचंही एक भूमिका हीच होती. तर त्याची सगळी भूमिका वेगळी व्यवस्थित घेतलेली आहे. मग याला असं म्हणता येईल का की लोकांना होकार देऊन तुम्ही आपले कामं करत बसा? असंच नसतंय मॅडम, हे जे तुम्ही बोलताना याच्यात काही अर्थ नाही आहे. जी व्यवस्था आहे यांना सामावून घेतलं पाहिजे, यांना न्याय दिला पाहिजे, यांच्या ज्या ज्या मागण्या ज्या आहे न्याय मागण्या त्या यांना मिळाल्याच पाहिजे. कारण की ही जे आहे हा प्रकल्प गेले 15 वर्षापासून सुरू आहे आणि त्यामध्ये 15 वर्षे एखाद्या ठिकाणी काम केल्याच्या नंतर तो व्यक्ती जाणार कुठे, तर त्याला त्याच्या जॉबची सिक्युरिटी ही मिळावी ही यांची मागणी आहे. ही काही गैर नाही आहे आणि सरकारला हे सर्व करत असताना सरकारलाही आपलं बजेट पाहावं लागतं. शेवटी जनतेच्या पैशामधून आलेला आहे. आपल्या कर्मचाऱ्यावर किती खर्च व्हावा, बाकीच्या गोष्टींवर किती खर्च व्हावा ही आहे. आणि तुम्ही आता म्हणता की बाबा सगळ्यांना यावं लागतं. आज लाडकी बहीणसारखी योजना आम्ही या ठिकाणी सुरू केलेली आहे. तुम्ही ग्रामीण भागामध्ये फिरा, त्यामध्ये लक्षात येईल की अनेक भगिनी या योजनेमुळे आनंदी आहे. 1500 रुपये त्यांना महिन्याचे जातात. असं याही कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला जे आहे तर हा सभागृहाच्या पटलावर मी पत्र दिलेलं आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना मेलही केलेला आहे. मी उद्या सभागृहामध्ये या अधिवेशन काळामध्ये जे आम्हाला वेगवेगळे आयुध मिळालेलं आहे, पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन असेल, औचित्याचा मुद्दा असेल, त्यामध्ये आम्ही हा मुद्दा उपस्थित करून हा सभागृह शासनाला यांच्या बाबतीतली न्याय भूमिका घेण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. भाऊ म्हणाले यांनी इथे आले आणि यांच्या समस्यांवर त्यांनी काही ना काही बोलणारच. उद्या जाऊन ते विधान भवनमध्ये मुद्दा मांडणार. याविषयी समोर काय होणार काय नाही हे पाहणं मात्र नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. पाहत रहा लोकवाहिनी मीडिया. पूजा येरगुडेची रिपोर्ट. अविनाश तुजडेसोबत नागपूर.